नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा में या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कॉन्सेप्ट ऑफ इन फेज, कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स म्हणजे लॅग आणि लीड हे कॉम्बिनेशन्स आपण बघणार आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एसी सर्किट्स या टॉपिकला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बेसिक्स एसी फंडामेंटल्स पाहिले होते. वेवफॉर्म कशी जनरेट करतात, त्याचं इक्वेशन कसे लिहितात ते आपण पाहिलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इन फेज आणि फेज डिफरन्सचा कॉन्सेप्ट शिकणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हा बघू की कॉन्सेप्ट ऑफ इन फेज काय असतो. कॉन्सेप्ट ऑफ इन फेज जसं तुम्ही इथं बघू शकता, ही एक बेसिक वेवफॉर्म डायग्राम आहे. ठीक आहे. तर इन फेज म्हणजे ते दोन्ही वेक्टर, म्हणजे आपण दोन वेक्टर कन्सिडर केलेत. पहिल्यांदा ईएम म्हणजेच व्हीएम म्हणजे व्होल्टेजचा आणि करंटचा. तर एखाद्या सिस्टीम आपल्या सर्किटमध्ये व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त असते, करंटची व्हॅल्यू कमी, त्यामुळे व्होल्टेजचा फेजर मोठा, करंटचा फेजर लहान दाखवलाय. ठीक आहे. आता इन फेज म्हणजे नक्की काय, की ज्यावेळी तुम्ही ही वेवफॉर्म ही डायग्राम बघता, व्होल्टेजची वेवफॉर्म अशी सायनोसायडल आहे आणि सेम सायनोसायडल करंटची पण वेवफॉर्म आहे. दोघांचा पॉइंट ऑफ इंटरॅक्शन हा सेम आहे, पाय आणि 2 पाय. ठीक आहे. तर हे दोन्ही वेवफॉर्म, कारण की ह्याच्यामध्ये फेज डिफरन्स काहीच नाही, दोन्ही वेवफॉर्म सेम पॉईंट पासून स्टार्ट होत आहेत आणि सेम लाईन टर्मिनेट होत आहेत. ठीक आहे. तर या दोघांमध्ये काही सुद्धा फेज डिफरन्स नाही. आणि अजून एक गोष्ट काय, की हा जो करंट व्होल्टेजचा फेजर आहे, व्होल्टेजचा फेजर मॅक्सिमम व्हॅल्यू कधी अटेंड करतोय, ॲट इन्स्टंट ऑफ पाय अपॉन 2. आणि सेम करंटचा फेजर मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं अटेंड करतोय, पाय अपॉन 2 या फेजरला. म्हणजे काय होतंय, जेव्हा बोथ द फेजर अचीव्स मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट द सेम इन्स्टंट, ठीक आहे, त्यावेळी आपण म्हणतो की ते दोन्ही पण इन फेज मध्ये आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही या वेक्टर डायग्राम मध्ये बघू शकता की यामध्ये तुम्हाला कुठं फेज डिफरन्स दिसतोय का, करंट आणि व्होल्टेजच्या फेजरमध्ये नाही, दोन्ही पण इन फेज आहेत, कारण एका लाईन मध्ये आहेत ते. ठीक आहे. ज्यावेळी सिस्टीम इन फेज असते, ज्यावेळी आपलं नेटवर्क इन फेज असतं, त्यावेळी त्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम राहते. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा हा सुद्धा सेम राहतो. ठीक आहे. तर हे एक बेसिक डायग्राम आहे. आता हे आपण बघणार आहे की हे कुठं असतं. आता फेज डिफरन्स, तर तुम्हाला फेज डिफरन्स म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन फेजेस ऑफ टू अल्टरनेटिंग क्वांटिटी. ही अल्टरनेटिंग क्वांटिटी आणि ही अल्टरनेटिंग क्वांटिटी, ही एक वेगळी क्वांटिटी आणि ही एक वेगळी क्वांटिटी. तर या दोघांच्या फेजमध्ये होणारा डिफरन्स त्याला आपण फेज डिफरन्स म्हणतो. आता बघू शकता, ही पहिली अल्टरनेटिंग क्वांटिटी व्होल्टेजची आणि सेम दुसरी अल्टरनेटिंग क्वांटिटी ही करंटची. तर त्या दोघांमध्ये काहीच फेज डिफरन्स नाहीये, त्यामुळे त्या दोघांचा फेज डिफरन्स आहे 0. ज्यावेळी इन फेज सिस्टीम असते त्यावेळी त्या दोघांचा फेज डिफरन्स असतो 0. ठीक आहे. तर ही दोन्ही पण इन फेज आहेत, दोन्ही पण इन फेज आहेत. आणि हे मोस्टली कोणत्या इलेमेंटमध्ये राहतात, रेजिस्टर किंवा रेजिस्टन्स. जेव्हा एखादी सर्किटमध्ये नुसते सगळे रेजिस्टर्स कनेक्टेड असतात, त्यावेळी व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही इन फेज असतात. ठीक आहे. रेजिस्टन्समध्ये व्होल्टेज आणि करंट इन फेज असतात, त्याच्यामध्ये कुठला फेज डिफरन्स नसतो. ठीक आहे. तर हा होता आपला पहिला इन फेजचा. आता दुसरा टॉपिक बघणार आहे, कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स. ठीक आहे. आता फेज डिफरन्स कसा क्रिएट होतो आणि तो कोणत्या प्रकारात असतो. तर पहिला फेज डिफरन्स घेतलाय आपण लॅग. ठीक आहे. लॅग म्हणजे नक्की काय, आता ही वेवफॉर्म तुम्ही बघू शकता. या वेवफॉर्म मध्ये पहिल्यांदा मी व्होल्टेज फेजर एक ड्रॉ केलाय नेहमीप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर मी करंटचा फेजर ड्रॉ केलाय. लास्ट टाइम मध्ये करंटचा फेजर आपण सेम घेतलेला, इथूनच असा फक्त स्मॉल मॅग्निट्यूडचा घेतलेला. पण यावेळी काय होतं की करंटचा फेजर थोडासा लेट स्टार्ट होतो, म्हणजे इथून इथून करंटचा फेजर स्टार्ट झाला आणि असा इथं टर्मिनेट झाला. ठीक आहे. मग थोडासा लेट स्टार्ट झाला ना, जर मी असा ड्रॉ केला तर तो इथं येतोय असा. ठीक आहे. म्हणजे करंटचा फेजर हा फॉल्स बॅक टू व्होल्टेजच्या नंतर चालू होतोय ना करंटचा फेजर. हे जर तुम्ही बघितलं, इथून व्होल्टेजचा फेजर चालू झाला, पण करंटचा फेजर थोडासा नंतर चालू झाला, एवढ्या डिलेने. म्हणजे एवढा फेज डिफरन्स होता. ठीक आहे. असं तुम्ही लक्षात ठेवा, एवढा फेज डिफरन्स होता. जर इथं ड्रॉ केलं तर इथे येते. म्हणजे करंट फॉल्स बॅक विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज, हे पहिलं स्टेटमेंट आहे आपलं. ठीक आहे. करंट इज फॉलिंग बॅक विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज म्हणजे काय, त्यावेळी लॅगिंग फेज डिफरन्स आहे. हा जो फेज डिफरन्स आहे फाय, ह्या दोघांमधला हा डिफरन्स आपण दाखवतो फाय, हा फेज डिफरन्स फायने आपण दाखवतो. ठीक आहे. तर ह्याला आपण कसं म्हणतो, हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आय लॅग व्ही बाय अँगल फाय. इथे करंट व्होल्टेज लॅग करते का, व्होल्टेज तर आपण रेफरन्स फेजर ॲज इट इज सुरुवातीला ड्रॉ केलं होतं, पण करंट हा उशिरा चालू झाला, त्यामुळे करंटने लॅग केलं व्होल्टेजला, म्हणून आय लॅग व्ही बाय अँगल फाय हे स्टेटमेंट आपण लिहिले.
ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला समजायला हवं. ठीक आहे. आता या ईचं इक्वेशन आपण जसं लास्ट टाइम बघितलं, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ ई. ई इज इक्वल टू ई एम म्हणजे ही मॅक्सिमम व्हॅल्यू, एम साइन ओमेगा टी. आणि या आयचं इक्वेशन आपण कसं लिहिणार, आयचं इक्वेशन आय एम साइन ओमेगा टी -5. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. ह्यामध्ये खूप वेळा कन्फ्युजन होतं, इथं मायनस असतं, लॅगला मायनस घ्यायचं का, कारण की तो फॉल्स बॅक विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज. थोड्या वेळाने चालू करतोय ना, त्यामुळे तो निगेटिव्ह येतो. ठीक आहे. तसं या केसमध्ये म्हणजे इन फेजच्या केसमध्ये कसं होतं की ईचं इक्वेशन असतं एम साइन ओमेगा टी आणि आयचं इक्वेशन होतं आय एम साइन ओमेगा टी. त्याच्यामध्ये कुठलाच फेज डिफरन्स नव्हता. पण या लॅगच्या केसमध्ये करंटच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टी -5, कारण की तो -5 या अँगलने तो लॅग करतोय. ठीक आहे. त्यामुळे लॅग असेल तर मायनस, हे इम्पॉर्टंट आहे. आता हे लॅग हे तर आपण बघितलं वेव्हफॉर्म थ्रू की करंट उशिरा चालू होते, करंटची वेव्हफॉर्म, त्यामुळे ती लॅग करते. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. तर हे ऍक्च्युली लॅग कुठे करतं, तर व्हेन द लोड इज इंडक्टिव्ह ऑर रेजिस्टिव्ह इंडक्टिव्ह, म्हणजे ज्यावेळी लोड कम्प्लिटली इंडक्टिव्ह असतो, पूर्ण इंडक्टिव्ह म्हणजे कॉईल असतात त्यामध्ये पूर्ण. ठीक आहे, किंवा रेजिस्टिव्ह इंडक्टिव्ह असतो, त्यावेळी करंट लॅग व्होल्टेज आय लॅग व्ही बाय अँगल फाय. ठीक आहे. ज्यावेळी पूर्ण इंडक्टिव्ह लोड असतो, कम्प्लिटली प्युअर इंडक्टर म्हणजे पूर्ण चोक असते ना, चोक कॉईल, ती ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी अँगल आपला असतो φ = 90 डिग्रीचा. पण प्रॅक्टिकली काही ना काहीतरी रेजिस्टन्स प्रेझेंट असतो, त्यामुळे तो एक्झॅक्ट 90 डिग्रीचा नसला तरी 85 to 80 डिग्री पर्यंत अँगल राहतो. आता जसं तुम्ही बघू शकता या डायग्राम मध्ये, या वेक्टर डायग्राम मध्ये व्होल्टेज मी रेफरन्स फेजरला घेतलाय, एक्स एक्सिसला व्होल्टेज घेतले, तर करंट आहे ना हा लॅग करतो, म्हणजे करंट खाली राहतो. ठीक आहे. जर तुम्ही या डायरेक्शन मध्ये जर गेला, ठीक आहे, तर करंट आणि व्होल्टेज, ठीक आहे, असं लागतो. आणि हे काय करतात, हीच डायग्राम फिरवलेली असते अशी, तर आपल्याला कळत नाही की लवकर काय नक्की. असं चेक करायचं, या इकडनं पहिल्यांदा करंट आणि इकडं व्होल्टेज लागतोय ना, मग हे लॅग करतंय आय लॅग व्ही बाय अँगल फाय. ठीक आहे. आणि जेव्हा कम्प्लीट इंडक्टिव्ह लोड असतो त्यावेळी हा जो फाय अँगल आहे हा मोस्टली किती 45 50 60 पर्यंतचा अँगल आहे. पण ज्यावेळी 90 असतो त्यावेळी आयचा फेजर हा कम्प्लिटली व्हर्टिकल असतो 90 डिग्रीला. ठीक आहे. तर हे लॅगचा कॉन्सेप्ट आहे. लॅग मध्ये काय होतं की इंडक्टिव्ह लोड असल्यामुळं करंटचा फेजर फॉल्स बॅक विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज, थोडासा लेट हे होतो, बाय अँगल फायने चालू होतो तो. त्यामुळं लॅग आपण म्हणतो की इंडक्टिव्ह लोड म्हणून तो लॅग दाखवताना ओमेगा टी -5 हे इक्वेशन असतं. ठीक आहे. आता कॉन्सेप्ट ऑफ फेज लीड बघणार आहे. फेज लीड आणि लॅग हे दोन हे असतात. ठीक आहे, फेज डिफरन्स मध्ये. तर लीड मध्ये काय होतं की जसं मगाशी बघितलं, हा एक व्होल्टेजचा फेजर मी पुन्हा एकदा ड्रॉ केला. ठीक आहे, हा व्होल्टेजचा फेजर आहे, हा दिसतोय ना, हा व्होल्टेजचा फेजर व्हीएम. आता करंटचा फेजर मागच्या वेळी मी इथनं चालू केला, पण तो यावेळी इथून चालू न करता मी इथून चालू केला. ठीक आहे. तर इथून चालू केला तर तो वर लवकर चालू होतोय आणि लवकर टर्मिनेट होतोय. आणि ह्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे, फाय. तोच फेज डिफरन्स या कॉर्नरला पण राहतो, एंडिंगला. ठीक आहे ना. तर तुम्ही बघू शकता करंटचा फेजर लवकर चालू केला म्हणजे करंट इज अहेड ऑन व्होल्टेज व्ही. ठीक आहे, करंट हा लवकर चालू केला, करंट इज अहेड ऑफ व्होल्टेज व्ही. त्यामुळे काय होतं, करंट इज लिडिंग टू व्होल्टेज व्ही, आय लीड व्ही. काय येणार त्यामुळे, आय लीड व्ही. त्यामुळे काय तर आय लीड व्ही. आणि त्यामुळे ह्याला फेज डिफरन्स काय म्हणतात, लिडिंगचा झाला हा फेज डिफरन्स. खाली होता त्यावेळी तो लॅगिंग होता, इकडे वरती आलाय म्हणजे तो लिडिंग आहे. ठीक आहे, एवढं तर आलं लक्षात. आता ह्याचं इक्वेशन कसं लिहिणार, व्होल्टेजचं इक्वेशन काय, ई इज इक्वल टू एम साइन ओमेगा टी. आणि आयचं इक्वेशन काय, आयचं इक्वेशन आय एम साइन ओमेगा टी +5. ठीक आहे, हे +5 लक्षात ठेवा, +5 कसं. आता ह्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. या डायग्राम मध्ये बघा तुम्ही, हा करंटचा फेजर इकडनं इकडे चाललाय ना, तर इथं व्हॅल्यू काय असते करंटची, पॉझिटिव्ह असते. बरोबर. मगाचा फेजर असा चालू झालेला. ठीक आहे, असा म्हणजे इथं खालीन या खालून चालू झालेला, खाली व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. त्यामुळे अँगलमध्ये निगेटिव्ह घ्यायचं. इथं व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते करंटची, त्यामुळे इथं व्हॅल्यू पॉझिटिव्ह. ही ट्रिक म्हणून एक लक्षात ठेवा, लीडला पॉझिटिव्ह असं. ठीक आहे. फॉर कॅपॅसिटिव्ह लोड, मोस्टली कॅपॅसिटिव्ह लोडसाठी आपला पॉवर फॅक्टर किंवा जो अँगल असतो तो लीड असतो.
ठीक आहे. फेज लीड सर्किट होतं आपलं. कॅपॅसिटिव्ह लोडसाठी फायची व्हॅल्यू असते 90 डिग्री. आणि आरसी लोड असेल तर त्याची व्हॅल्यू असते 0 to 90 डिग्रीमध्ये व्हेरी होती. आता या वेक्टर डायग्राम मध्ये कसं मी व्होल्टेजचा फेजर रेफरन्स फेजर घेतला. इंडक्टिव्हला जसं खाली होतं कॅपॅसिटिव्हला अपवर्ड राहतं, पहिल्यांवरती जातो असा. ठीक आहे. हा असतो करंटचा फेजर आणि बाय अँगल ऑफ फाय. तर फाय हा अँगल राहतो की तेवढ्या अँगलनी आपलं व्होल्टेज आणि करंट एकमेकाला लॅग लीड करतात. ठीक आहे. तर हे ह्यामध्ये आपण काही लिहितो, आय करंट हा लीड करतोय व्होल्टेजला. ठीक आहे. पण आपण असंही म्हणू शकतो की व्होल्टेज हे लॅग करतंय करंटला. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं, एकच लक्षात ठेवा की करंट विथ रिस्पेक्ट टू करंट लक्षात ठेवा. करंटच्या केसमध्ये काय लिहिलंय आपण, आय लीड व्ही. ठीक आहे. करंटच्या केसमध्ये काय लिहिलं, आय लीड व्ही. व्होल्टेजच्या केसमध्ये जर एक्झाम मध्ये विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज विचारलं तर कसं लीडच्या इथे लॅग लिहायचं फक्त, व्होल्टेज लॅग करंट. बरोबर नाही, इथं बघू शकता तुम्ही व्होल्टेज लॅग करंट आणि करंट लीड व्होल्टेज हे आहे. मग कन्फ्युजन न होण्यासाठी फक्त करंटचं लक्षात ठेवा. लीडला काय करतो, करंट लीड करतो व्होल्टेजला. लॅग मध्ये काय करतो, करंट लॅग करतो व्होल्टेजला. आणि लीडसाठी आणि लॅगसाठी, लीडसाठी कोणतं साईन, पॉझिटिव्ह साईन. लॅगसाठी कुठलं साईन, निगेटिव्ह साईन. ठीक आहे. तर हे तुम्हाला या डायग्राम बद्दल पण सांगितलं की करंटचा फेजर वरती त्यामुळे तो पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करायचा. ठीक आहे. तर हा आजचा एक बेसिक छोटासा टॉपिक होता. हा एक टॉपिक आपण घेतला. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण पुढच्या पण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.